नमस्कार मंडळी. तर समर राजवाडेचे का आता सुष्मिता आणि सोबतच मात्र अंशुमनची करणार आता घरातून बाहेर हकलपट्टी. तर दुसरीकडे मात्र आता सुष्मिता समोर देखील येणार अंशुमनचा खरा चेहरा. तर अंशुमनला आता समर राजवाडे देणार भयानक शिक्षा. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मंडळी आता समर राजवाडेंची फायनली आता पॅलेसमध्ये एंट्री झालेली असते. म्हणजेच तुम्हाला माहितच आहे की समर राजवाडे समोर सगळ्यात पहिलं भयानक सत्य हेच आणते स्वानंदी. म्हणते की ह्या अंशुमानने परत एक मोठा मूर्खपणा करून ठेवलाय, ते म्हणजे सुष्मिता सोबत लग्न केलंय. आणि हे सगळं समजल्याच्या नंतर समर राजवाडेंची चिडचिड होणं हे साहजिकच असतं. त्याच्यामुळे आता समर राजवाडे एवढा भयानक निर्णय घेतात की हे अंशुमानला चक्क धक्के मारून त्या घराच्या बाहेर काढायचं ठरवतात. पण दुसरीकडे त्याच्या अगोदरच मात्र तुम्हाला माहितीच आहे की ह्या अर्पिताला खूप घाणेरडी सवय लागलेली आहे. कारण की अर्पिताला असं वाटतं की समर राजवाडे स्वानंदीबद्दल मी काही जरी बोलले तरी ऐकून घेतील. पण समर ज्या प्रकारे ह्या अर्पितासोबत करतो, म्हणजेच ती स्वानंदीच्या विरोधात बोलायला जाते, त्यावेळेस मात्र समर राजवाडे अर्पिताला सगळ्यात पहिले तिच्या हातात बॅग देतो आणि धक्के मारून त्या घराच्या बाहेर काढतो आणि म्हणतो की इथून चालते हो, परत इकडे कधीच येऊ नको. म्हणजेच मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्या स्वानंदीसाठी समर स्टँड घेतोय ना, हे पाहून तर प्रचंड आनंदच झाला. कारण की स्वानंदीच्या बाजूने कोणी ना कोणी उभं राहिलंच पाहिजे होतं. दुसरीकडे ह्या मंदाकिनी तिची खरी लायकी दाखवलेली असते. कारण की स्वानंदी तिची सावत्र मुलगी आहे हे समजल्याच्या नंतर मात्र किती वाईट वाटलेलं असतं आपल्या स्वानंदीला. आणि हे सगळं सत्य आपल्या सगळ्यांना पण आत्ताच समजलं असेल. आणि दुसरीकडे मित्रांनो, सगळ्यात भयंकर गोष्ट अशी झालेली असते की चिंगीने आतापर्यंत किती वेळा मूर्खपणा केला हे मी तुम्हाला सांगितलंच होतं. आणि अंशुमनच्या प्रेमाला परत एकदा चिंगी भाळलेली असते. आणि ज्या प्रकारे अंशुमन सगळ्या मुलींना फसवत असतो, त्याच प्रकारे चिंगी परत एकदा फसलेली असते. म्हणजेच अंशुमनने तिच्याकडून खोटं बोलून ज्या प्रकारे समरसोबत बोलण्याचं जे काही कॉल रेकॉर्डिंग असतं ते एक्सपोज केल्यामुळे आता अंशुमनला हा डाव साधता आला. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झालेला असतो की बिचाऱ्या स्वानंदीला आता काहीच करता येत नसतं. आणि हे सगळं स्वानंदीसोबत घडलेलं असतं. त्याच्यामुळे अंशुमनला आणि मल्लिकाला ह्या सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला असतो. पण ह्या मंदाकिनीला वाटतं की तिची मुलगी एका श्रीमंत घरात गेली म्हणजेच तिच्यासोबत सगळं चांगलंच होईल. पण हा तिचा इतका मोठा गैरसमज असतो ना की सांगायलाच नको. आणि तिचा हा एवढा मोठा गैरसमज आता अशा प्रकारे दूर होईल हे तिने त्याचं स्वप्नात पण इमॅजिनेशन केलं नसेल. म्हणजेच मित्रांनो, सगळ्यात मोठा प्लॉट ट्विस्ट असा येतो. कारण की दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की रोहनचे बाबा ह्यांना कोणाला काहीच माहीत नसतं की सुष्मिताचं आणि म्हणजेच ह्या महामूर्ख अंशुमनचं लग्न झालेलं आहे ते. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, आता सगळ्यात पहिली टेक तर ही असते की आता आपली स्वानंदी तिच्या बाबांना आणि सोबतच रोहनला सगळ्यांना सत्य सांगून टाकते आणि म्हणते की तुम्ही आत्ताच्या आता इकडे या. आणि मित्रांनो, सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडते की ह्या मंदाकिनीला वाटते की तिने जो काही नालायकपणा केला आहे ना, तो खूप बरोबर केला आहे. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं, रोहनचे बाबा ज्यावेळेस येतात त्यावेळेस मात्र त्यांना एवढा राग येतो या मंदाकिनीचा की बोलायलाच नको. कारण की रोहनच्या बाबांना चांगलंच माहीत असतं की अंशुमन कसा आहे. अंशुमनने ज्या प्रकारे तुम्हाला माहितीच आहे की रोहनच्या वडिलांना धमकी दिलेली असते. दुसरीकडे मात्र पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंशुमनने हे पण सांगितलेलं असतं की जर तुम्ही माझ्या वाट्याला गेला आणि अंशुमन चोर आहे, ह्या सगळ्या गोष्टी देखील आता रोहनच्या बाबांना माहीत असतात. तर आता एकीकडे स्वानंदी म्हणते की काही जरी झालं तरी आता अंशुमनचं आणि सुषचं लग्न आपण ग्राह्य पकडायचं नाही, त्यांना लवकरात लवकर सेपरेट व्हायला सांगा राजवाडे. तर आता समर राजवाडे म्हणतो की सगळ्यात अगोदर तर आपल्याला चिंगीबाबत निर्णय घेतला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की ही महामूर्ख चिंगी. कारण मी असं का बोलतोय मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीने 1000 वेळा सांगितलं होतं या चिंगीला की अंशुमनच्या नादी लागू नको, ती लोक तुला फसवतील. पण चिंगीला असं वाटत होतं की अंशुमनचं खरंच तिच्यावरती प्रेम आहे. आणि ज्या प्रकारे अंशुमनने चिंगीला ट्रॅपमध्ये फसवलेलं असतं त्याच्यामुळे आता चिंगी काहीच करू शकत नसते. आणि त्याच्यानंतर ती जी काही नाटकं करते ना, आणि हे खास करून मित्रांनो झालेलं असतं म्हणजे स्वानंदीच्या बहिणीचं देखील तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे अंशुमनने फसवलेलं असतं. या सगळ्या गोष्टीला पण जबाबदारी ही चिंगीच आहे. कारण की चिंगीने जर तो नालायकपणा केला नसता, अंशुमनसोबत लग्न न करण्याचा निर्णय जर घेतला नसता, तर हे सगळं झालंच नसतं. आणि अंशुमनला माहीत आहे एकदा तो लग्न करून आला की त्याला ह्या घरातून कोणीच काढू शकणार नाही, हा त्याचा गोड गैरसमज असतो. तर दुसरीकडे आता मंदाकिनीने देखील हे लग्न ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि सगळ्यांना असं वाटतं की आता सगळं सुरळीत होईल. पण नाही मित्रांनो, कारण की सुष्मिताचा हा मूर्खपणा आणि तिचा हा अल्लडपणा तिला नडलेला असतो. कारण की अंशुमनने ज्या प्रकारे तिला गोड गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात फसवलेलं असतं, हा सगळा मूर्खपणा आता तिला नडणार आहे. कारण की तिला सुरुवातीला भारी वाटतं, कारण की तिला असं वाटतं की एवढ्या श्रीमंत घरात ती गेली आणि त्याच्यानंतर तिच्यासोबत सगळं चांगलंच होईल. पण अजिबात पण असं होणार नाही आहे. कारण एकच असतं, कारण की स्वानंदीने ह्या अंशुमनला एवढा चांगला ओळखलेला असतो की सांगायलाच नको. तर आता रोहन, अधिरा आणि रोहनचे बाबा ह्या सगळ्यांना हे सत्य समजल्याच्या नंतर त्यांना कळत नाही की काय करावं. रोहनचे बाबा तर ह्या मंदाकिनीचं थोबाड फोडतात आणि म्हणतात की तुला लाज कशी नाही वाटली एवढं मोठं पाऊल उचलताना. आम्हाला तो विचारायचं तरी एकदा तरी विचारायचं, तो अंशुमन कसा मुलगा आहे, काय आहे, त्याच्याबद्दल थोडी तरी माहिती विचारायची. तर आता रोहनचे बाबा सगळं काही सत्य सांगून टाकतात आणि म्हणतात की तुमच्या ड्रॉवरमधून पैसे, चेन ह्या सगळं ह्या अंशुमनने चोरलं होतं. म्हणजेच आता अंशुमन फक्त एक्सपोजच होत नाही तर त्याचं
सगळं कुंडली देखील आता पाठीमागची निघते आणि तास सगळा चोरीचा आळ अजून देखील त्या चिंगीवरती जात आहे हे तुम्हाला माहीतच असेल. आणि अजून पण चिंगी ते खरं सत्य सगळ्यांना सांगत नाही की अंशुमननेच तिला चेन गिफ्ट केली होती आणि अजूनही सगळ्यांना असं वाटतंय की अंशुमनने नाही तर चिंगीने चोरी केली होती. म्हणजेच मित्रांनो, पाहायला गेलं तर ह्या चिंगीचा बालिशपणा सगळ्यात जास्त नडलाय आपल्या स्वानंदीला, कारण की तिचं एवढं चांगलं आयुष्य चालू होतं तर त्यामध्ये ही चिंगी आली आणि चिंगीच्या मूर्खपणामुळे आता त्या सुष्मिता पण त्या संकटात अडकलेली असते आणि ह्या सगळ्यातून आता त्यांना बाहेर काढायला फक्त आपली स्वानंदीच आहे आणि तर दुसरं यांना कोणीच त्या संकटातून बाहेर काढू शकत नाही. पण आता दुसरीकडे समर राजवाडे जो निर्णय घेतात तो सगळ्यात भयंकर असतो, कारण की सगळ्यात पहिलं तर ह्या अर्पिताला घराच्या बाहेर काढतात. त्याच्यानंतर मात्र अंशुमनला दोनच ऑप्शन देतात, एकतर तुला ते चिंगीच्या पोटातील बाळ आहे त्याचा सांभाळ करावा लागेल आणि त्याला तुझंच मूल आहे म्हणून नाव द्यावं लागेल. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर अंशुमन आता घाबरतो. अंशुमन म्हणतो की दादा, ती माझ्याकडून चूक झाली, मला एकदा माफ कर. पण आता तुम्ही एकच गोष्ट सांगा, जर ह्या अंशुमनला माफ केलं तर याच्यातून किती चुकीचा इम्पॅक्ट पडतो हे तुम्हाला समजलंच असेल. म्हणजेच एवढा चुकीचा संदेशातून जाईल ना की बोलायलाच नको. त्याच्यामुळे आता समर राजवाडे निर्णय घेतात की स्वानंदी मॅडम आणि मी ठरवून एक भयंकर निर्णय घेतोय आणि तो तुमच्या सगळ्यांना मान्यच करावा लागेल. म्हणजेच मित्रांनो, आता दुसरीकडे सुष्मिता देखील म्हणत असते की ताई, तू तरी मला समजून घे, कारण की या घरात मी लग्न करून आली, त्याच्यामुळे तू मला थोडी तरी रिस्पेक्ट दे आणि तू जर माझ्या नवऱ्यासोबत असं काय करशील त्याच्यानंतर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. म्हणजेच ह्या सुष्मिताला अजून पण वाटत असतं की अंशुमान चांगला मुलगा आहे. समोर दिसतंय चिंगीची काय अवस्था झाली तरी पण ह्या मुलीला अजून पण त्या अंशुमानसोबतच तिचं भविष्य दिसतंय. म्हणजे स्वानंद एवढं ओरडून सांगते, सगळ्या गोष्टी करते, तरी पण मात्र ह्या सुष्मिताला वाटते की ती वेडी आहे आणि ही एकटी शहाणी आहे. आणि दुसरीकडे महामूर्ख ती मंदाकिनी, तुम्हाला माहीतच आहे की तिने आत्तापर्यंत आयुष्यात एकही गोष्ट नीट केली नाही आणि ज्या प्रकारे आजपर्यंत आपल्याला समजलं होतं की ही मंदाकिनी थोडीशी बालिश आहे, पण आता तर ती महाबालिश आहे हे समजलेलं आहे. म्हणजेच ती जे काही गोष्टी करते ना ते एवढ्या राग येण्यासारख्या गोष्टी आहेत की बोलायलाच नको. आणि ज्या प्रकारे रोहन, अधिरा आणि स्वानंदीचे बाबा हे सगळेजण त्या मंदाकिनीसोबत वागतात ना ते अगदी बरोबर आहे. कारण की आता रोहनचे बाबा एवढा कडक निर्णय घेतात आणि म्हणतात की तुला देखील ह्या घरातून आम्ही कायमचं बाहेर करतोय, तुझा आणि आमचा संबंध संपला आणि हाच हिची लायकी आहे खरी. पण आता त्याच्यानंतर ही काय करणार, इकल्या घराच्या बाहेर काढलं की हा थोडासा ड्रामा करणार आणि म्हणतं की तुम्हाला समजतंय का, तुमच्या मुलीचं एवढं भविष्य मी चांगलं केलं कारण की एवढ्या मोठ्या राजवाड्यांच्या घरामध्ये तिचं मी लग्न लावून पाठवलं. म्हणजेच मित्रांनो, ह्या मंदाकिनीला वाटत असतं की पैसा, प्रॉपर्टी सगळं असलं की सगळंच झालं, पण खरी रिॲलिटी तर तो मुलगा चांगलाच नाही तर त्याच्या गळ्यात त्यांनी सुष्मिताला बांधलंच कसं काय. आणि आता हा अंशुमन साधासुद्धा मुलगा नसतो, खूप पुढचा विचार करून बसलेला असतो. त्याला माहीत असतं की कशा प्रकारे आता ह्या सगळ्या जाळ्यातून त्याला बाहेर निष्ठायचं आणि स्वानंदीला गुंतवायचं आणि हा सगळा प्लॅनिंग त्यांनी खूप 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 विचार करून केलेला असतो. आणि यामध्ये बिचाऱ्या स्वानंदीचा आपला किती तुम्हाला माहितीच आहे तिला त्रास होत असतो, तिला समजत नसतं की आता नेमकं काय करावं. आणि मित्रांनो, समर राजवाडे निर्णय घेतात की आता अंशुमनकडे एकच पर्याय असतो की त्यांनी चिंगीसोबत आता ते बाळ स्वीकारावं आणि चिंगीसोबत लग्न करावं आणि ह्या सुशसोबत त्यांनी जो काही नालायकपणा केला आहे तो सगळा त्यांनी जागा विसरावा आणि दुसरा ऑप्शन नाही तर त्याची घरातून बाहेर हकलपट्टी. तर मित्रांनो, आता पुढे इंटरेस्टिंग गोष्ट अशी ठरते की आता हे दोघेजण मिळून देखील नाटकं करतात आणि समर राजवाडे आणि सोबतच मात्र स्वानंदीची माफी मागतात आणि म्हणतात की आम्ही लग्न केले, तुम्ही असं करू नका आमच्यासोबत, आम्ही बाहेर जाणार, कुठे राहणार, काय करणार. म्हणजेच मित्रांनो, आपल्या स्वानंदीवरती आणि समरवरती हे प्रेशर आणतात आणि म्हणतात की आमचं लग्न स्वीकार करा. पण मित्रांनो, समर राजवाडे तुम्हाला माहितीच आहे की चुकीची बाजू कधीच घेणार नाही. त्याच्यामुळे समर राजवाडे ह्या अंशुमनला चांगलाच धडा शिकवतात आणि त्याला त्या घराच्या बाहेर काढायचा निर्णय घेतात. पण दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की आता ही मल्लिका जाणार आणि समरपाशी बोलणार की समर एकदा माफ कर, एकदा माफ कर, आणि परत जर असं झालं तर मित्रांनो खूप चुकीचा इम्पॅक्ट पडू शकतो याच्यामुळे. त्याच्यामुळे भेटूया पुढे नेमकं काय घडतं, नेमकं समर राजवाड्याला घराच्या बाहेर काढतो का पोलिसांच्या ताब्यात देतो का याचा स्वीकार करतो, हे सगळं पाहणं रंजकच ठरणार आहे. त्याच्यामुळे भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा.